नमस्कार मंडळी, आज आम्ही आलोय एका जादुई दुनियेत किंग्स आयलंड क्रिसमस लाईट बघायला। क्रिसमसचा सण जवळ आला की इथे सगळीकडे उत्सवाचं वातावरण तयार होतं। झगमगणारे दिवे, सुंदर सजावट आणि खूप सारी मजा, हे सगळं अनुभवण्यासाठी तयार व्हा। चला तर मग दिव्यांच्या स्वप्नांच्या दुनियेत पाऊल टाकूया आणि या क्षणाचा आनंद लुटूया। तुमचं स्वागत आहे आमच्या खास क्रिसमस लाईट्स व्लॉग मध्ये। नमस्कार मंडळी, स्वागत आहे पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये आणि ऋषिता व्लॉग चॅनलवर तुमचं हार्दिक स्वागत। मंडळी, आज आहे रविवार। मी थोड्या वेळापूर्वीच घरी आलो आणि आता मी रेडी झालो आहे। नेत्रा पण रेडी झाली आणि आहानासुद्धा रेडी झाली आहे आणि आम्ही चाललेलो आहोत किंग्स आयलंडला। किंग्स आयलंडचा याच्या आधीचा तुम्ही आमचा व्लॉग बघितला असेलच। तिकडे खूप सारे राईड्स वगैरे असतात, बट आता क्रिसमस टाईम आहे आणि या टाईममध्ये ते लोक स्पेशल लाईट्स लावतात आणि प्लस त्यांचे इव्हेंट्स असतात छोटे छोटे लहान मुलांसाठी, प्लस परेड असते। सो तेच बघायला आम्ही जाणार आहोत आणि आहाना खूप एक्सायटेड आहे। ती इतकी एक्सायटेड आहे की ती ऑलरेडी जाऊन गाडीमध्ये बसली आहे। सो आता मी निघतो फटाफट आणि किंग्स आयलंडला जाऊन तुम्हाला भेटतो। हो मंडळी, आम्ही आता गाडी पार्क केली आणि आज इतकी तुफान गर्दी आहे की आम्हाला तेच टेन्शन आलं होतं की पार्किंग स्लॉट कुठे अवेलेबल आहे की नाही, पण लकीली एक स्लॉट अवेलेबल झाला आणि आम्ही तिथे गाडी पार्क केली। कारण की आज भरपूर गर्दी आहे, गाड्या अशा दूरवर दिसत आहे। कारण की आज वेदर इतकं छान आहे ना, त्याच्यामुळे मला वाटतं की बरेच लोक निघाले आहेत, त्यात वीकेंड त्यामुळे असं। आणि थंडीमध्ये लकीली असं जेव्हा वेदर असतं ते क्वचितच मिळतं, त्यामुळे अशी संधी सोडायला नाही पाहिजे। तर या साईडला तुम्ही बघा सगळ्या लाईट्स दिसत आहेत आणि आता आपण जाऊयात। दरवर्षी इतकं सुंदर डेकोरेशन यांचं असतं, खूप सुंदर दिसत आहे। इथे असं नुसतं बघावं असं आणि इथे स्केटिंग सुद्धा होत आहे आणि त्यासाठीच ते लोक प्रिपेअर करत आहेत आता ना। अदरवाईज इथे आता तरी विंटर आहे त्याच्यामुळे इथे त्यांनी स्केटिंगचा सेटअप केलेला आहे। अदरवाईज इथे फाउंटन आहे, वॉटर फाउंटन असतं इथे एरवी। पण मी तेच म्हणते की एव्हरी सीझन वाईज फेस्टिवल, म्हणजे तर फॉल असेल विंटर असेल, अशा प्रत्येक सीझन वाईज यांचं डेकोरेशन बदलतं आणि खूप अप्रतिम असतं। सो हे फूड कोर्ट आहे आणि इकडे असा शो असतो आणि इकडे तुफान गर्दी आहे। पांडा एक्सप्रेसला पण बघितलं लाईन आहे आणि इकडे असे काही शॉप्स आहेत आणि इकडे हे कोल्ड्रिंक, कॉफी असं काय मिळतं इकडे। आणि या मॅडम रडत आहेत कारण की मॅडमला बबल पाहिजे। इकडे हा मोठा स्नोमॅन त्यांनी केलेला आहे, जिकडे खालती उभे राहून तुम्ही फोटो काढू शकतात आणि इकडे खूप छान अशी चेअर डेकोरेट केली आहे।
सो आम्ही गेल्या वर्षी फोटो काढले, त्याच्यामुळे आम्ही यावर्षी फोटो काढत नाही आहोत, आम्ही जस्ट फिरतोय. आणि इकडे छान अशी लाइटिंग केलेली आहे. आणि तुम्हाला नेत्रा मगाशी म्हटलीच की आम्ही आज का आलो आहे, तर आज टेम्परेचर तसं बघायला गेलं तर जास्त आहे. म्हणजे गेल्या 3-4 दिवसांमध्ये टेम्परेचर -8 -10 असं होतं, त्याच्यामुळे पूर्ण गारठा पडला होता इकडे. आणि आता आज 9 आहे, आता दुपारी 12-13 होतं. बट स्टील 9 असून पण तुम्ही जर इकडे बघितलं तर बघा पाणी अद्यापपर्यंत फ्रीज झालेलं आहे, अद्यापर्यंत पूर्ण वितळलं नाही आहे. वरची लेअर अशी वाटते, त्याच्यामुळे थंडावा तसा आहेच, पण त्यातल्या त्यात काल परवापेक्षा आज खूप बेटर आहे. त्याच्यामुळे आज आम्ही येऊन म्हणजे म्हटलं की आज जाऊन येऊया. परत टेम्परेचर वाढलं आणि आम्ही जसं एंटर केलं ना तिकडे असं बबल विकणारे होते आणि नेमका आहानाची नजर त्या बबल विकणाऱ्याकडे गेला आणि म्हणते मला तेच पाहिजे तेच पाहिजे तेच पाहिजे अशी रटलीनी लावली. तिला हँडल करणं म्हणजे, पण आता शांत झाली आहे. सो आता पुढे जाऊन बघूया आणखीन तिला काय काय वेट दिसलं तर माज न टाकला म्हणजे झालं. तो आता आम्ही ज्या एरियात चाललोय तो एरिया म्हणजे फुल जत्रेसारखा एरिया आहे, तुम्हाला दाखवतो मी. ऍक्च्युली त्या साईडने चल, त्या साईडने दाखवतो. आता आपल्याकडे निर्मळची यात्रा कशी असते तसं निर्मळच्या यात्रेमध्ये गेम्स असतात ना, गेम्स तसे एक छोटे गेम्स आहेत. सो इकडे बघू शकता तुम्ही, बघा इकडे हे लोक बॉल देतात, 5 बॉल देतात आय गेस, आणि ते बॉल त्या बादलीत टाकायचे. आणि त्या बादलीत जर बॉल राहिला तर तुम्हाला जो इकडचा टेडी पाहिजे, जो सॉफ्ट टॉय पाहिजे तुम्ही घेऊ शकतात. असे बरेच सारे गेम आहेत. आणि पुढे एकदम सो आम्ही आता आलेलो आहोत कॅरोसेल राईड करायला, जी अशी आहे. आणि ह्या मॅडमला ती राईड करायची ना, करणारच ना, आणि आम्ही दोघं पण करणार आहोत ती राईड. आम्हाला आवडते, मजा येते. सो फायनली नंबर आलेला आहे आता. आर यू एक्साइटेड? या तोंडावर खुशी बघा, चेहऱ्यावर. आणि ही बघा लाईन इथपर्यंत आहे, इकडून अशी लाईन चालू झालं आहे, तिकडून पूर्ण फिरून 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 वगैरे झिगझॅग करून मग नंबर येतो. हे बघा मॅडम बघा कशी पोच देते. खरोखर आहे, क्रिसमस लाईट पाहणं म्हणजे परीकथेच्या जादुई दुनियेत फिरण्यासारखं वाटतं. आणि लहान मुलांसाठी ही दिव्यांची झगमग ही क्रिसमसची खरी भेट असते. आणि इकडे बघा, इकडे मूवी लावलाय स्क्रीनवर. सो ज्यांना बघायचं आहे, लाईक कॉमेडी मूवी आहे, ते मी इकडे उभे राहून बघू शकता. हे बघा फोटो काढायचे मॅडमला सगळीकडे उभं राहून.
आणि इकडे गेल्या वर्षी पण आम्ही फोटो काढले होते या स्पॉटवर. आणि आहाना बघा ते आता यावेळी कळते ना, त्याच्यामुळे एक्साइटेड आहे ती तिकडे जाऊन फोटो काढायला त्या सिंड्रेला सोबत. नेत्र लाईन आहे सो इकडे आहानाला फोटो काढायचा आहे, त्याच्यामुळे आहाना आणि नेत्र लाईन मध्ये लागल्यात. इकडे पण लाईन आहे मोठी आणि इकडे मस्त छान छान लाईट्स आहेत. सो आहाना आणि नेत्रा येईपर्यंत मी त्यांची वाट बघतो आणि मग त्यांचे फोटो काढतो छान छान. हे बघा ऑलरेडी एक्साइटेड आहे. प्रिन्सेस आणि प्रिन्स गेला ऑलरेडी कारण की त्यांना परेड आहे. पण आता नेत्रा आणि आहानाचे फोटो काढतो मी छान छानपैकी इकडे. Why did you decide to interview for this position? Well, there's no business like snow. आता आम्ही बऱ्याच गोष्टी फिरून झाल्या आहेत आणि आहानाला जायचं आहे तिकडे विमानामध्ये. ओके चला आपण विमानात जाऊया. सो बऱ्याच राईड करून झाल्यात ॲक्च्युली आणि आता परेड बघायला जायचं आम्हाला. परेड आहे 8:30ची आणि आता वाजल्यात 8. सो ही शेवटची आम्ही राईड करू आणि मग काहीतरी खाऊ थोडंसं कारण की आहानाला भूक लागली आहे. म्हणजे आम्हाला तर नाही लागली पण आहानाला भूक लागली आहे. सो काहीतरी फ्राईज वगैरे घेऊ आणि ते खाऊन झाल्यावर आपण परेड एन्जॉय करू. आणि इकडे मॅडम खूप एक्सायटेड झाल्या आहेत. आहाना पायलट सीटवर बसलेली आहे. आहाना सो आता आम्ही फिरलेलो आहोत, ऑलमोस्ट बघितलं आहे थोडंफार आणि आता इथे 8:30 वाजता परेड चालू होणार आहे. त्याच्यासाठी ऑलरेडी गर्दी जमा होत आहे. आम्ही पण जागा शोधतोय की कुठे उभं राहूयात आणि खूप छान परेड असते इथे. भरपूर शोज पण असतात पण जितके आपल्याला बघता येतील या आहानासोबत तितके आपण थोडे थोडे बघितले आहेत. आणि अजूनही आहानाला बबलच पाहिजे कारण की ती जसं जसं विसरते तसे तसे तिला ते बबल दिसत आहेत. आणि आता आपण परेडसाठी शोधतोय जागा. हां इथे उभे राहूया आता परत.
आम्ही मस्त एन्जॉय केलं. परेड पण खूप छान होती आणि हो तू एन्जॉय केली ना परेड? परेड आवडली ना तुला? आणि आता आम्ही पिझ्झाची ऑर्डर केली आहे आणि आता पिझ्झाच पिक करायला गेल्या ऋषी. सो आता आम्ही मेसन डाऊनटाऊन मध्ये चाललो आहे. म्हणजे डाऊनटाऊन मधनच जायचं आहे आणि इकडे मस्त हे लोक दरवर्षी दोन्ही साईडला रस्त्याच्या ही झाडं आहेत त्याला लाइटिंग लावतात. सो इतकं छान वाटतं. आणि इकडून आमचं घर 5 मिनिटावर आहे. म्हणजे आम्ही मेसन मध्येच राहतो आणि मेसनचं डाऊनटाऊन आहे. आम्ही मगाशी घरी आलो आणि जेवण वगैरे झालं आणि आहानाला पण आता वरती बेडवर नेलं आहे. सो अशा प्रकारे आजचा आमचा हा दिवस होता. खूप मजा आली कारण की बऱ्याच दिवसांनी आम्ही व्यवस्थित बाहेर पडलो कारण की थंडी वगैरेमुळे आम्हाला जास्त जाता आलं इतक्या दिवसात बाहेर फिरायला ॲज इन लाईक जस्ट घराच्या बाहेर थोडं संध्याकाळी इकडे तिकडे दुकानात किंवा वेगवेगळ्या ठिकाणी जायची सवय असते. सो ते जाता आलं नव्हतं आणि बऱ्याच दिवसांनी आम्ही निघालो व्यवस्थित तिघं एकत्र. सो मजा आली आणि परेड पण खूप छान होती आणि किंग्स आयलंडला पण आम्ही बऱ्याच दिवसांनी गेलो. सो ओव्हरऑल खूप मजा आली. सो मजेशीर दिवस होता. जेवण वगैरे पण झालं. आता उद्या मंडे आहे त्याच्यामुळे ऑफिसची तयारी म्हणजे सकाळी उठून परत ऑफिसला जा. माझं वर्क फ्रॉम होम कमी झालं तर त्याच्यामुळे मला जावं लागतं ऑफिसला. त्याच्यामुळे मग उद्या सकाळी पण ऑफिसला जाणार आहे मी आणि आहानाला पण आता झोपायची तयारी निद्रा करते. सो मी पण जातो आणि झोपतो आणि आता हा व्हिडिओ इकडे संपवतो. जर व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. अंटिल नेक्स्ट व्हिडिओ. टाटा बाय बाय, सी यू.